जसं महाराष्ट्रामध्ये आपण पक्षफुटीची घटना ही गेल्या 2-3 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी एक भूकंप आलेला होता अशा दृष्टीने पाहिलेली होती, त्याच पद्धतीने पंजाब विधानसभा निवडणुका ज्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत, पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या होणार आहेत आणि त्याच निवडणुकांच्या तोंडावर आम आदमी पक्ष सुद्धा फुटलेला आहे। आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील एकूण 10 पैकी 7 खासदार जे आहेत ते आता भाजपच्या वाटेवर आहेत। थोड्याच वेळामध्ये हे सर्व खासदार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांची भेट सुद्धा घेणार आहेत आणि आत्ताच्या घडीला माहिती अशी आहे की जी राघव चड्डा यांनी स्वतःहून त्याची घोषणा केलेली आहे पत्रकार परिषदेमार्फत, त्यानुसार ह्या सगळ्यांचा जे म्हणजे आपण याच्यामध्ये 2/3 जे बहुमत पाहत असतो, 10 यांचे एकूण राज्यसभेमध्ये खासदार आहेत ज्याच्यापैकी 7 जण हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही कारण पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार 2/3 ह्या खासदारांचं हे संख्याबळ जुळून आलेलं आहे आणि म्हणून त्यांचा एक प्रकारे हा राज्यसभेतला पक्षातले खासदार जे आहेत ते फुटलेले आहेत अशाच दृष्टीने आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो। पण हा नक्कीच अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का आहे। पक्षामध्ये मधल्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गळती झालेली होती, हेही आपण पाहिलेलं होतं। अनेक नेते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर बोट ठेवताना आपण पाहिलेले होते आणि त्यांनी त्यांची साथ सुद्धा सोडून दिलेली होती की जे अगदी आम आदमी पक्षाच्या जन्मापासून त्यांच्यासोबत काम करत होते। आता सुद्धा ज्यावेळेला राघव चड्डा यांनी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, हे सगळे खासदार जे फुटलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल यांचे काही विश्वासू सुद्धा आहेत, अगदी त्याच्यामध्ये संदीप पाठक असतील, अशोक मित्तल असतील, याही नेत्यांचा समावेश आहे की जे आता भाजपच्या वाटेवर आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा होणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या आम आदमी पक्षाचा उगम किंवा जन्म ह्या मुद्द्यावर झाला की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त सगळा कारभार करायचा आहे, तोच आम आदमी पक्ष आता कसा भ्रष्टाचारी होत चाललेला आहे किंवा भ्रष्टाचारांच्या हातात जात चाललेला आहे आणि तो कसा कॉम्प्रोमाइज्ड पार्टी एक प्रकारे झालेली आहे, अशाच पद्धतीचे आरोप हे राघव चड्डा यांनी केलेले होते। आपल्याला लक्षात असेल की काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या उपनेते पदावरून सुद्धा राघव चड्डा यांची हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि त्याचा एक प्रकारे त्याची जबाबदारी जी आहे ती खरं तर अशोक मित्तल यांच्याकडे देण्यात आलेली होती, पण हे दोघंही जण आता आम आदमी पक्षाची साथ सोडतायत, केजरीवाल यांची साथ सोडतायत। त्याही वेळेला राघव चड्डा यांनी हे आरोप केलेले होते की ज्या पक्षाचंच नाव आम आदमी पक्ष आहे त्याच आम आदमींचे जे मी प्रश्न लोकांसमोर घेऊन जातोय किंवा राज्यसभेसारख्या सभागृहामध्ये मांडतोय, आज तेच प्रश्न मांडल्याची शिक्षा ही मला दिली जाते का, अशा पद्धतीने त्यांनी त्यांची बाजू ठेवलेली होती। अर्थात या सगळ्यावर आता सुद्धा आम आदमी पक्षाकडनं खूप प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया 2 सांगायला हव्या। एक, स्वतः आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे की हा पंजाबी लोकांसोबत केलेला धक्का आहे। खूप जणांचे वेगळ्या पद्धतीने अर्थ काढतात, काहींचं म्हणणं आहे की ह्यांना धोका असं लिहायचं होतं कारण त्यांनी चुकून धक्का असं लिहिलेलं आहे का, पण अजून तरी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये कुठलंही करेक्शन आलेलं नाहीये, त्यामुळे सध्या तरी हीच त्यांची प्रतिक्रिया आहे अरविंद केजरीवाल यांची की हा भाजपने पंजाबी लोकांसोबत केलेला धक्का आहे, अशी प्रतिक्रिया ही अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आहे। त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रासोबत याचं कनेक्शन जोडायचं झालं तर हे सगळे जे प्रामुख्याने खासदार आहेत ते पंजाबमधून येणार आहेत आणि पंजाबचेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आता पत्रकार परिषद घेऊन याच्यामध्ये ठाकरे आणि पवारांची सुद्धा आठवण काढलेली आहे। जसं महाराष्ट्रामध्ये ठाकरे पवारांसोबत भाजपने केलं तशाच पद्धतीचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, असाच इथे भगवंत मान यांचा सुद्धा आरोप आहे। सगळा रोख हा स्वाभाविकपणे भाजपकडे जात आहे, त्यामुळे भाजपचा ह्या ऑपरेशन लोटस बद्दल आपण आता चर्चा करणार आहोत। तुमची याबद्दलची मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा, प्रश्न जरूर विचारा। या सगळ्या चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर। इंटरेस्टिंगली हा प्रवेश आता होत असताना काही वेळापूर्वीच राघव चड्डा यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा सोशल मीडियावर मांडलेली होती आणि तेव्हाच त्यांनी त्याच्याबद्दल डिक्लेअर केलेलं होतं की हा त्यांचा गट जो आहे तो मर्ज झालेला आहे। पक्षांतर बंदी कायदा ज्याच्याबद्दल आपण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या वेळेला ऐकलेलंच होतं, तर त्याच्यानुसारच 2/3 संख्याबळ तुमच्याकडे असेल तेवढे तुम्ही लोकप्रतिनिधी घेऊन बाहेर पडत असाल, आमदार और खासदार, तर तुमच्यावर कुठलीही कारवाई ही होऊ शकत नाही। तर त्याचाच आधार घेत हे 10 त्यांचे एकूण आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले खासदार त्यातले 7 जण हे फुटलेले आहेत, त्यामुळे 2/3 बहुमत असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही। हा एक गट अख्खा बाहेर पडलेला आहे जो आता भाजपमध्ये विलीन झालेला आहे आणि त्याचबद्दल प्रतिक्रिया देताना राघव चड्डा यांनी म्हटलेलं आहे की आम्ही हीच संविधानातली जी एक तरतूद आहे तीच आज आम्ही एक्सरसाइज करत आहोत। टुडे एक्सरसाइजिंग द प्रोविजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मोर दॅन 2/3 ऑफ द आम आदमी पार्टीज एमपीज इन द राज्यसभा हॅव मर्ज्ड विथ बीजेपी। याबद्दलचे जे कागदोपत्री व्यवहार असतात कारण ते राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळे देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांच्याकडे सुद्धा हा सगळा कागदोपत्री व्यवहार जो आहे तो तिकडे पार पडलेला आहे आणि आता अधिकृतरित्या मर्ज भाजपमध्ये झालेले असल्यामुळे भाजपमधला त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा नितीन नवीन यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडलेला आहे। त्याची थेट दृश्यही आम्ही तुम्हाला
स्क्रीनवर दाखवलेली आहेत. एक जाता जाता हाही प्रश्न घ्यायला हवा जो कदाचित अनेकांना पडलेला असू शकतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये म्हणजे कालच आपण तृणमूल काँग्रेस संदर्भातली ही चर्चा केलेली होती की महाराष्ट्रामध्ये पंगा घेतला भाजपसोबत, चला उद्धव ठाकरेंचे शिवसेना फुटली, इकडे शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. त्याच्या मागे दोन्ही ठिकाणी पॉलिटिकल कारण आहेत. एक, उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये दगाफटका केला असा भाजपचा आरोप आहे आणि त्याच वेळेला जो अजित पवारांचा सुद्धा शपथविधी पार पडलेला होता, फडणवीस आणि अजित पवारांचा, त्याही वेळेला अचानक आयत्या वेळेला शरद पवारांनी बॅकआउट केलं म्हणून सुद्धा तो एक राष्ट्रवादीवर राग होता आणि त्याची परिणिती कुठेतरी 2022 आणि 23 मध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये झाली. अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच पद्धतीने तृणमूल कसं काय फुटत नाही हाही प्रश्न त्याच्यामध्ये होता, ज्याबद्दल काल आपण चर्चा केली. आम आदमी पक्षाबद्दल सुद्धा अशाच पद्धतीने आम आदमी पक्षाने सुद्धा काही कमी पंगा घेतलेला नाही. अर्थात कधी कधी काँग्रेस आम आदमी पक्षाला भाजपची बी टीम सुद्धा म्हणते, पण तरी सुद्धा आम आदमी पक्षाने सुद्धा भाजपसोबत थेट पंगा घेतलेला आहे. त्याच पंजाबमध्ये कुठेतरी आम आदमी पक्षाच्याच सरकारला धक्का बसावा म्हणून कदाचित आज ही फूट झालेली आहे. पण ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडण्यामध्ये और फुटण्यामध्ये जे यश आलं, कारण की हे स्वतः फडणवीस एकेकाळी म्हणालेले होते एका ह्याच्यामध्ये की मी पुन्हा आलो आणि पक्ष फोडून आलो म्हणून, तसं जरी नसेल तरी सुद्धा ते पक्ष तो फुटलेले आहेत. तसा प्रयोग तिकडे का नाही झाला? म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं की पक्षांतरबंदी कायद्याची एका वेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू होती. एकनाथ शिंदे सुद्धा एक खूप मोठा गट घेऊन बाहेर पडले आणि त्यावेळेला उलट हेच म्हटलं जात होतं की त्यांनी भाजपमध्ये विलीन होणं अपेक्षित आहे जर तुमच्याकडे 2/3 एवढं संख्याबळ असेल तर, पण ते विलीन नाही झाले. त्यांनी शिवसेना, आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा करून पक्षावरच डायरेक्ट ताबा मिळवला. हीच गोष्ट आपल्याला तृणमूल किंवा तिकडे आम आदमी पक्षाबद्दल होताना कशी काय पाहायला मिळत नाही? बघा की तृणमूलची सत्ता अजून आहे तिथे पश्चिम बंगालमध्ये आणि सत्ता असल्याचा एक परिणाम होता. दुसरी गोष्ट अशी आहे की ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीचं रोबस्ट नेटवर्क त्यांच्या राज्यामध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांचं उभं केलेलं होतं, तर त्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क भेदून पक्ष फोडून म्हणजे किंवा पक्षातून फुटून बाहेर जाणं हे त्यावेळेला शक्य नव्हतं त्यांना. ज्याला पक्ष मजबूत असतो आणि नेता मजबूत असतो त्यावेळेला तुम्हाला पक्ष फुटण्याची किंवा पक्षातून सोडून जाण्यासाठी खूप कमी मला असं वाटतं की स्पेस राहते. आता ज्यावेळेला सत्ता असणार नाही त्यावेळेला ती स्पेस जी आहे ती वाढत जाते. म्हणूनच मला असं म्हणायचं होतं की आता इकडे ज्यावेळेला पक्ष फुटला किंवा इतर ज्यावेळेला 2 पक्ष फुटले त्यावेळेला तुमच्यासमोर आव्हानं काय होती, तर ईडीची, सीबीआयची आव्हानं होती. इथं उद्धव ठाकरेंचा पक्ष सत्तेत असतानाच फुटला, पण ईडी सीबीआयला जे लोक घाबरले ते लोक मला असं वाटतं की त्याच्यातून पक्षांतर करणं त्यांना भाग पडलं आणि हे मान्य केलेलं आहे अनेक लोकांनी मान्य केलेलं आहे आणि ते काही नवीन गोष्ट राहिलेली नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं रोबस्ट नेटवर्क नेत्यांचं उभं करू शकल्या ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी त्यांचा खूप चांगला सपोर्ट सिस्टम राहिले आणि ज्या महिला आहेत ममता बॅनर्जींच्या त्या सगळ्या काली चंडिका आहेत. त्या म्हणजे महुआ मोइत्रा, सयानी घोष, म्हणजे नुसरत जहां वगैरे तुम्ही बघा खासदार त्यांच्या ज्यावेळेला तुम्ही लोकसभेमध्ये बोलताना त्यांना बघाल तर तुम्ही अवाक होऊन जाल. म्हणजे भाजपला जर कशाची असूया असेल तर ही असूया असेल की आपल्याकडे असे नेते नाही आहेत, अशी असूया असू शकते. एकेकाळी काँग्रेसला ती असूया होती सुषमा स्वराज यांच्याबद्दल, पण आताची परिस्थिती तशी नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडे इतक्या व्यवस्थित पद्धतीनं इतक्या थेटपणे भिडणाऱ्या नेत्या आहेत आणि मला असं वाटतं ती त्यांची ॲसेट आहे. ममता बॅनर्जी स्वतः त्यांना बंगाली प्राईड आणि बंगाली अस्मिता आणि बंगालच्या लोकांचं प्रोग्रेसिव्ह असणं याचा सुद्धा फायदा झालेला आहे. महाराष्ट्र ते विसरला. महाराष्ट्र सुद्धा, बंगाल आणि महाराष्ट्र ही 2 प्रोग्रेसिव्ह राज्य मानली जातात आणि सर्वात जास्त समाजसुधारक असतील किंवा प्रोग्रेसिव्ह लोक असतील, धुरीण असतील तर ते या 2 राज्यांमध्ये होऊन गेले. पण महाराष्ट्र त्याच्यामध्ये खूप लवकर महाराष्ट्र त्या नंबरवरून घसरला. पण बंगालनं स्वतःच्या भाषेची अस्मिता, स्वतःच्या राज्याची अस्मिता, स्वतःच्या समाज सुधारकांची अस्मिता ही कायम ठेवली आणि नाही म्हणायला तिथं पण थोड्या प्रमाणामध्ये भाजपनं आपली बाजी मारलेलीच आहे. कधी काळी ज्या भाजपचं नामोनिशान नव्हतं तिथं गेल्या वेळेला त्यांचे 70 आमदार निवडून आलेले होते ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या विरोधामध्ये. मला असं वाटतं ही काही कमी बाब नाही आहे आणि यावेळेला तर काय तिथं सगळेच लढत आहेत. म्हणजे भाजप पण आहे, म्हणजे बाकीचे पण लढत आहेत तिथे ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये. बरेच काय दाढी फिडी, CRPF, अमुक टमुक सगळ्याच गोष्टी तिथे होत आहेत. सो माहीत नाही म्हणजे की आत्तापर्यंत फुटला नाही आहे पक्ष, पण ज्या वेळेला तो जर सत्तेत राहिला 4 महिन्यानंतर तर तो कदाचित मजबूत राहील. पण जर तो सत्तेत राहिला नाही तर तो तेवढा मजबूत राहील का? ज्यावेळेला ममता बॅनर्जींकडे देण्यासारखं काही नसेल त्यावेळेला लोक त्यांच्यासोबत राहतील का? हाच खरा प्रश्न आहे.
तोच आता कदाचित अरविंद केजरीवाल यांच्यासमोर सुद्धा होता. पण अर्थात अरविंद केजरीवाल यांची स्टाईल वेगळी आहे, ममता बॅनर्जींची स्टाईल वेगळी आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आता पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवं आव्हान आहे. पक्षाला हा मिळालेला खूप मोठा धक्का आहे. केजरीवाल यांची त्या एका ओळीच्या पलीकडची फारशी काही डिटेल्ड प्रतिक्रिया आलेली नाहीये. ती कदाचित जशी येईल ती सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवू, लाईव्ह दाखवू. जो पोलमध्ये आम्ही प्रश्न विचारलेला होता की ही जी घटना घडलेली आहे, आम आदमी पक्षाचे जे खासदार फुटले आणि ते भाजपमध्ये आता तो अख्खा गट घेऊनच मर्ज झालेले आहे. त्यामुळे राज्यसभेतलं सुद्धा अर्थात भाजपचं संख्याबळ वाढलेलं आहे, भाजपची ताकद ही राज्यसभेतली वाढलेली आहे. ही सुद्धा गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवी, कारण की विधेयक मंजूर करताना कशा पद्धतीने बहुमत लागतं हे सुद्धा आपण अलीकडे पाहिलेलं आहे. तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळवायला किंवा आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढवण्यामध्ये सुद्धा भाजपला हे आलेलं एक यश आहे. तर त्या दृष्टीने आम आदमी पक्षामधील फुटीला कोण नेमका जबाबदार? 62% लोकांना वाटतंय भाजप आणि 38% लोकांना अरविंद केजरीवाल यांचं सुद्धा जबाबदार हे वाटतायत. तुमच्या प्रतिक्रिया मांडत राहा. अरविंद केजरीवाल असतील किंवा म्हणजे मगाशी मी बोलताना राहिलं, पण उद्धव ठाकरे असतील, म्हणजे प्रत्येकाची काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोच ना. म्हणजे उद्धव ठाकरेंना आपण बघितलं की खासदार 2-2 तास वेटिंगला असायचे. तर खासदार 15 लाखांचा खासदार आहे, तुम्ही त्याला 2 तास वेटिंगला ठेवला आणि तुम्ही असं काही फार प्रोडक्टिव्ह काम करत होतात असंही काही नाही, तर तुम्ही त्यांना भेटत नव्हता. तर ती पद्धत होतीच. पण या बाजूला जे आहे आम आदमी पक्षाचे ज्यावेळेला लोक फुटत आहेत त्यावेळेला अरविंद केजरीवाल यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती पण काही भाजपच्या नेतृत्वापेक्षा वेगळी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना फार कठीण जाणार नाही राघव चड्डांना. त्यांना त्याची परिणिती येईल तेव्हा आपल्याला समजेल, जर त्यांना तशी परिणिती आली तर. अर्थात राघव चड्डा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर खूप आरोप केलेले आहेत की ते भ्रष्ट आहेत आणि ज्या भ्रष्टाचाराला विरोधात लढा सुरू झाला आज तेच त्या भ्रष्टाचार करत आहेत, अशा पद्धतीचे सगळे आरोप आहेत. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा अनुभव कसा राहतो हेही अर्थात आपल्याला त्यांच्या पुढच्या वाटचालीतनं कळेल, राज्यसभेमधली त्यांच्या भाषणांमधनं कळेल. आणि जे अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत त्यावेळेला केजरीवालांची काय बाजू आहे तीही आपल्याला कळेल. त्यामुळे त्याबद्दलचे पुढचे अपडेट्स अर्थात आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू, जशा प्रतिक्रिया येतील आणि त्याबद्दलचं पुढचं विश्लेषण हे तुमच्यासमोर ठेवणार, कारण की ह्याच्यामध्ये अनेक अंग आहेत. केजरीवाल यांचा सुद्धा कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा काही प्रमाणात चुका किंवा दोष हा कदाचित असू शकतो, कारण की राघव चड्डा हे काही पहिले नाही आहेत त्यांना सोडून जाणारे. या आधीची मालिका ही याच्याहून खूप मोठी आहे आणि त्यांनी सुद्धा केजरीवाल यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे त्याही अंगाने आपण नक्की चर्चा करू, त्या दृष्टीने सुद्धा आपण नक्की बोलू.